के संत जन अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा विठाला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो विठ्ठला राजे पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोग पीठे तरी भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातो मुनींद्रेम समागत्य तेष्टाम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा कर प्रथमा नमन पांडुरंगा कर प्रथमा नमन पांडुरंगा कर प्रथमा नमन पांडुरंगा कर प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मजम वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये जयांचे केल्या स्मरण होय सकळ विधीच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रुते खातया माझे नमन दंडवत ऐशी नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला आज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा शरण आलो तुझ्या पाया हे बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया हे बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया शरण मी 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 आलो तुमच्या पाया हो शरण मी आलो तुमच्या पाया 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 बाळू बाबा मी शरण आलो तुमच्या पाया हे बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा शरण आलो तुमच्या पाया तुमच्या पाया तुमच्या पाया मी संत माईबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याची मूर्तिमंत पुतळे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस रचला
असे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतांचा अधिकार, संतांचं कार्य आणि संतांचा जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सर्वसामान्य जीवाला सांगतात बाबा हो, तुम्ही आम्ही सर्व या विश्वामध्ये जन्माला आलोत, या भूतलावरती जन्माला आलोत. अनमोल असा माणसाचा जन्म तुम्हाला मिळाला तर काय करा बाबा हो, ज्याच्या सत्तेने तुम्हाला हा जन्म मिळाला, ज्या भगवंताने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलं त्या भगवंताला शरण जा. का तर तोच एक आहे जो तुमच्या आमच्यावरती ध्यान ठेवतो. त्याच्या सत्तेशिवाय आपलं काही चालत नाही. चाली हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. असा जो अविनाशी भगवान परमात्मा आहे. आणि बाबा भगवंताची खोलच सत्ता सांगायची झाली तर वृक्षाचे पान हाले, झाडाचं पान सुद्धा हलवायचं का नाही हे सत्ताच्या भगवंताच्या हातामध्ये. तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये तो देव आपलासा करा. तुकोबाराय तुम्ही एकेकाळी म्हणता भगवंताला आपलंसं करा त्याशिवाय पर्याय नाही, आणि एकेकाळी म्हणता त्या भगवंताला प्राप्त करणं तितकं सोपं नाही. सोपं नाही म्हणजे नेमकं काय? तुकोबाराय सांगतात बाबा भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर धरावे संता जे ते पाय, धरावे संता जे ते पाय धरावे संत, जे देवाय धरावे संत. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. वा महाराज. धरावे संताचे ते पाय. संत महात्मे सांगतात बाबा हो, जीवनामध्ये देव प्राप्त करायचं असेल तर संतांच्या दरबारामध्ये जावं लागेल, संताला शरण जावं लागेल. मान्य झालं तुकोबाराय. जर संताला आम्ही शरण गेलो तर काय होईल? संताला शरण गेल्यानंतर काय? संतांपाशी नेमकं काय असं जो देव आम्हाला प्राप्त करून देतात? संतांच्या चरणामध्ये लाभ असतोय. आता लक्ष द्या बाबा, संतांच्या चरणामध्ये किती लाभ असतो? हे तो एक जंदा ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम असा लाभ संतांच्या चरणामध्ये आहे. म्हणून आपण संतांच्या दरबारामध्ये जातो. ज्ञानोबराय तुकोबाराय आदी करून सकल संत महात्म्यांच्या दरबारात आपण जातो का तर त्यांच्या चरणामध्ये लाभ आहे. आज तुम्ही आम्ही मोठ्या प्रेमाने या मामांच्या दरबारात आलोत का तर इथं सुद्धा मामांच्या चरणामध्ये लाभ आहे. मग किती लाभ आहे मामांच्या चरणामध्ये? लाभ पायी उत्तम. उत्तम असा लाभ मामांच्या चरणामध्ये. समजा उत्तम असा लाभ जर मामांच्या चरणामध्ये असेल तर प्रश्न असा पडतोय तुकोबाराय आम्ही सामान्य जीवाने करायचं काय? तुकोबाराय सांगतात बाकी काय करायचं नाही, फक्त त्यांचं दास व्हा. समजा आम्ही त्यांचं दास झालोच तर आमचा फायदा काय? तुकोबाराय सांगतात त्याचा फायदा आहे काय? पुढे आस उरेना. पुढे आस म्हणजे तुमची इच्छा उरणार नाही एवढा फायदा संत करतात. तुकोबाराय आस उरत नाही म्हणजे इच्छाच उरत नाही असं काय करत असतील? कृपा दान केले संती हे रवित्य नाही, उद्धाराचं साधन. काय करतात? कृपा करतात. कृपा दान केले संती किती करतात? कल्पांती ही सरेना. कधीच न सरावी एवढी कृपा संत महात्मे तुमच्या आमच्यावरती करतात. आता तसं खोल पाहिजे झालं तर बाबा जगाच्या पाठीवर सगळे आपल्यावरती कृपा करतात. कृपा करणारे सगळे आहेत, पण थोडा का होईना बाबा त्या पाठीमाग स्वार्थ असतो. सगळे प्रेम करतात, सगळे दया करतात, सगळे करुणा करतात, सगळे आपल्यावरती कृपा करतात, पण त्या पाठीमाग थोडा का होईना स्वार्थ आहे. पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारे 2 व्यक्ती, एक म्हणजे आपली आई, दुसरा म्हणजे आपला बाप आहे. हे 2 जर व्यक्ती सोडले तर जगात सगळे स्वार्थी प्रेम करतात. फक्त मायबाप या 2 व्यक्ती असे ज्या निस्वार्थ भावनेने आपल्यावरती लेकरावरती प्रेम करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर म्हणतात मामा तुम्ही संत आहात. प्रथम काय म्हणले? तुम्ही संत. संत का म्हटले असतील? का तर संत होते ना. बघा बाबा संत होणं सोपं नसतं. ऐका, संत होणं सोपं नसतं. संत होण्यासाठी संत राहावं लागतं. बघा कळतंय का? माझं कीर्तन थोडं कोड्यात असतं बरं का, कळलं तर कळलं. लक्ष द्या. संत होण्यासाठी संत राहावं लागतं तेव्हा संत होता येईल. बाबा संत राहावं लागतं. मामा तुम्ही संत आहात. संत म्हणून थांबले नाहीत तर तुम्ही माझे माय आहात. माय म्हणून थांबले नाहीत तुम्ही माझे बाप आहात. मायबाप म्हणून थांबले नाहीत तर तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. आता तसं खोल पाहायचं तर तुकोबारायांचा अधिकारच जर पाहायचा सगळ्या संतांमध्ये श्रीमंत पदवी जर कोणाला असेल तर फक्त जगद्गुरु तुकोबाराय. का? ज्ञानाने श्रीमंत, अधिकाराने श्रीमंत, वैराग्याने श्रीमंत, सगळ्या संतांमध्ये परिस्थितीने श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय.
एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय. जगात पहिली कर्जमाफी जर कुणी केली असेल तर संत जगद्गुरु तुकोबरायनी. एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय, एवढे जहागीरदार जगद्गुरु तुकोबराय आज संतांच्या दरबारामध्ये आल्यानंतर म्हणतात कायमी पतित कीर्तिवानो. मामा तुमच्या कार्याचं वर्णन करण्याच्या पात्रतेचा मी नाही, तुमचा अधिकार मी व्यक्त करू शकत नाही. मामा मी तुमचं कार्य व्यक्त करू शकत नाही. मी पतित आहे, तुमचं कीर्तीचं वर्णन करू शकत. एवढे श्रीमंत होते बाबा, एवढे श्रीमंत तरी सुद्धा पतित म्हणून घेत होती. किती श्रीमंत होती, घरी तर श्रीमंती होतीच होती, पण सासऱ्याच्या घरी किती एकर ऊस होता? 3600. किती होता बाबा? 3600 एकर ऊस होता. एवढे श्रीमंत जगद्गुरु. आपला एकरच असतो, ते पण कारखाना जाळल्याशिवाय नेत नाही. तरी माणूस बाबा असा चालतो छाती काढून. तुकोबरायांना किती गर्व पाहिजे, किती 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 घमंड पाहिजे, पण अजिबात नाही. कायमी पतित कीर्तिवान. मामा तुमच्या कार्याचं वर्णन करू शकत नाही. का तर तुम्ही या विश्वामध्ये आलात, या भूतळावरती आलात, या विश्वामध्ये येऊन अवतार धारण केला. मामा तुम्ही या विश्वामध्ये येत असताना काहीतरी कारण आहे. तुम्ही गावागावाने फिरता त्या पाठीमागे एक कारण आहे. आज तुम्ही आदमापुरापासून जगाची भ्रमंती करत 18 पालख्यांद्वारे 4 नव्हे 5 नव्हे 6 राज्यामध्ये फिरता. मामा अख्ख्या जगभर तुमची ख्याती. तीच आदमापूरचा बघा क्रमांक 4 आमच्या या पावन आणि पवित्र दहेगाव भूमीमध्ये आला. मामा प्रश्न असा पडतोय, तुम्ही या दहेगाव गावामध्ये आलाच कशा करता? त्याचं कारण सांगितलं बाबा. मामा या दहिगावामध्ये आले त्याच्या पाठीमागं एकच कारण आहे, फक्त आणि फक्त उद्धराया जन जड जीवा. या सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता माझे मामा या भूमीमध्ये आले. बरं इथं आल्यानंतर नेमकं केलं काय? इथं आल्यानंतर काय केलं प्रश्न पडतोय. काय केलं ऐका. वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे. या विश्वामध्ये भगवंताच्या नामाची ख्याती मामानी पसरवलेली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मामांना, एवढे मामा तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात, उदार अंतकरणाचे आहात. अख्ख्या जगभर फिरून जगाचं कल्याण करता. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. तुम्ही जगाच्या कल्याणाकरता आला ना. प्रश्न असा पडतोय मामा तुम्हाला उपमा तरी द्यावी कशाची? प्रश्न पडला जगद्गुरु तुकोबरायांना, मामा तुम्हाला उपमा कशाची द्यावी? म्हणून एके दिवशी बघा देवपूजा करत होते. देवपूजा करत असताना चंदन उगळत होते. आपण वारकरी लोक बाबा, आपलं निष्ठावंत वारकरी असं गाव आहे मला माहिती बाबा. आपण वारकरी लोक दररोज सकाळी देवपूजा वारकरी नित्यनेम करत असताना, हरिपाठ म्हणत असताना, देवपूजा करत असताना रोज गोपी चंदन उगळतो आणि कपाळाला लावतो. बरोबर का? आणि माझं वैयक्तिक मत असं आहे बाबा, जो चंदनाचा टिळा दररोज कपाळाला लावतो तोच खरा वारकरी असतो. लक्ष, तोच खरा वारकरी बाबा. आपण चंदन उगळतो, चंदन आणि लावत जा. लक्ष द्या, कपाळाला काहीतरी लावत जा. कपाळ कधी मोकळं ठेवायचं नाही. त्याचं कारण सांग का बाबा. माणसाचं नशीब कुठं असतो? कुठं असतं? कपाळावर असतं. महिला मंडळ ऐकतंय का तुम्ही? माणसाचं नशीब कुठं असतं? कपाळावरती. महिला मंडळ थोडा जरी त्रास झाला तरी तुम्हाला कपाळ बडवून घेता, काय माझ्या नशिबाला भोग. कशासाठी? का तर नशीब कुठं आहे? इथं. कळलं ना बाबा? नशीब कुठं? इथं भगवंताचा वास असतो, इथं देव राहत असतो. एवढी पवित्र जागा असते. म्हणून ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभेमान. कापे कळी काळ तया भिणे. बाबा कपाळाचा गंध जरी बघितला तरी आम्हाला थरकाप सुटतो. आणि मुळात यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता जे होय हरे कथा सदा घोष नामाचा. जिथं कीर्तन चालू, जिथं भजन चालू, जिथं भगवंताचं नाव चालू, तिथं आम्हाला थारा सुद्धा. एवढी ताकद या नामामध्ये आणि कपाळाच्या गंधामध्ये आहे. आणि लावत जा बाबा. जर कपाळाला तुमच्या चंदनाचा टिळा असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, कपाळाला जर मामांचा भंडारा असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, तर हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा. वैष्णवाया हृदय कळवळा, वैष्णवाया हृदय कळवळा. माळगळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा. वैष्णवाचा हृदय कळवळा. वैष्णवाचा हृदय कळवळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवांचा जर गळ्या
गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, कपाळाला चंदनाचा टिळा असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, कपाळाला मामांचा भंडारा असेल, तर हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे ठेस तुम्हाला लागली तर दुःख भगवंताला होतं, वेदना तुम्हाला झाल्या सहन भगवंत करत असतो. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला, प्रत्येक हाकेला भगवंत तुमच्या दाहून येत असतो. पण त्याचं ब्रीद आहे, त्याचं एक ब्रीद आहे बाबा. गेशी तेव्हा सासशी उदार अंतकरणाचा आहे भगवंत, पण त्याचं ब्रीद आहे. अगोदर तो काहीतरी घेतो मग काहीतरी देतो. मग काय देतो संत? संतांच्या दरबारात जरी आला तरी तोच नाही बाबा. संतांच्या दरबारात तर सगळे सामानच आहेत. इथं मामांच्या दरबारात आलात ना तर तुम्ही काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला काहीतरी मिळणार नाही. मग काय द्यायचंय मामाच्या दरबारात आल्यानंतर? पुरुष वर्ग समोर बघा, तुम्ही रोज मामांच्या तळावरती येत आहे ना बाबा. इथं आल्यानंतर मामांच्या चरणाला स्पर्श करत असताना कधी मामांच्या चरण पादुका पाठीमागं सरल्या का? आधी पैसे टाकून मग पाया पड नाही ना. इथं आल्यानंतर तुम्हाला धन दौलत मागितली जात नाही. मामा तुमचा पैसा मागत नाहीत, तुमचं दागदागिने मागत नाहीत, शेतीवाडी मागत, 7-12 नाव करून घेत हा नाही ना, अजिबात नाही. या मामाच्या दरबारात लागतं काय ऐका, देवाला लागतं काय, संताला लागतं काय, या मामाच्या दरबारात लागतं काय? फक्त थोर प्रेमाचा भुकेला किंवा देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. दुष्काळ बस यापेक्षा भगवंताला दुसरं काहीच लागत नाही. फक्त भगवंतावरती या मामांच्या दरबारात आल्यानंतर मामावरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी मामा प्रती असू द्या. तो आजमापूरचा भगवंत आपलाच होतो. आणि एकदा का मामा आपलेशे झाले, हरी आला हाता मग कैची भय चिंता. मग कैशी भय चिंता. चिंताच करायची गरज नाही, फक्त तो देव आपलाचा झाला पाहिजे. एवढे अधिकारी संपन्न संत मामा या गावामध्ये आले. म्हणून तुकोबराय म्हणतात, मामा तुम्हाला उपमा द्यावी कशाची? चंदन उगळत असताना प्रश्न पडला, अरे जसा हा चंदन उगळल्यानंतर झिजून 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 नष्ट होतोय, त्याचं कार्य पूर्णत्वाला जातंय, त्याप्रमाणे तर मामा या विश्वामध्ये नसावे. या विश्वामध्ये आले, जसा चंदन उगाळल्यानंतर झिजून गेला तसं मामा तुम्ही या विश्वामध्ये आला, स्वतःचा देह झिजवला, प्रपंचाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, जाळोनी संसार बैसलो अंगणी अशी अवस्था प्राप्त केली. आणि मामा तुम्ही या विश्वामध्ये येऊन फक्त या जगाचं कल्याण केलं. म्हणून तैशे तुम्ही जगी संत जन, कसे तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैशे तुम्ही जगी संत जन. या भूमीमध्ये आलात कशा करता? अवतार तुम्हा धराया कारण, फक्त उद्धराया जन जड जीवा. विठल विठल चिंतनाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये मामांचा बघा क्रमांक 4 वसलेला आहे. आजचा दिवस कितवा आहे बाबा? 11वा दिवस या भूमीमधला. 11 दिवस झाले या भूमीमध्ये पालखी आहे मामांची. आणि त्या 11व्या दिवशीचा कीर्तनाचा सोहळा, कीर्तनाचं जे नियोजन प्रयोजन आहे ते सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व सेवकरी मंडळी, सर्व संयोजक नियोजक यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. प्रथमतः त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना आलेले बाळूमामांचे सर्व निष्ठावंत भक्त, महिला वर्ग, पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक. सुंदर अशी या ठिकाणी कीर्तनाची साथ करत असणारी मृदंगाचारी आमचे ओमकार ओम महाराजजी फुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर सुंदर अशी पेटी मास्तर, अगदी गोड पेटी वाजवता बरं का तुम्ही, सुंदर अशी या ठिकाणी पेटी मास्तर आहेत. नंतर आमची ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहेगाव, ज्या संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं, जिथं मी लहानाचा मोठा झालो. मला आळंदी सुद्धा माहिती नाही बाबा, आणि मुळात आळंदीला जायचीच गरज नाही असं मला वाटतं बाबा. आम्ही रोज लांब 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 कीर्तनाला जातोय. एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही एवढं भारी कीर्तन करता, एवढ्या लांब लांब फिरता, मग तुमचं गुरु आळंदीचं कोणतरी असतील, तुमचं शिक्षण आळंदीच झालं असेल. मी त्यांना उत्तर दिलं, बाबा मी आळंदीला गेलोही नाही शिकाय, आणि माझं गुरु आळंदीत सुद्धा नाहीत. आमच्या इथं एक असे वारकरी रत्न आहेत ज्यांनी साक्षात आळंदीच दहेगावात निर्माण केली. त्यांचं नाव गुरुवर्य धनंजय महाराज. त्यांचं नाव गुरुवर्य धनंजय महाराज कदम. जगाच्या पाठीवर कुठेही जा बाबा, अभिमान पाहिजे आपल्याला या दहेगावाचा, फार मोठा अभिमान. जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही, स्वाभिमानानं आम्हाला तर सांगा वाटतं आम्ही धनंजय महाराजांचं शिष्य. का तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला हरिपाठ मंदिर कुठंच पाय मिळणार नाही बाबा, पण जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण, ज्या गावाचं आणि ज्या पावनभूमीचं नाव आहे दहिगाव, इथं ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेवरती जगाच्या पाठीवर पहिलं हरिपाठ मंदिर झालेलं. पहिलं हरिपाठ मंदिर, गाथा मंदिर आहे, ज्ञानेश्वरी मंदिर आहे, आता भागवत मंदिराचं काम चालू आहे. फक्त हरिपाठ मंदिर जगाच्या पाठीवर असेल तर या दहेगावमध्ये, म्हणून पावनभूमी. त्या ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे माझे सर्व लहान मोठे बालगोपाल त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना इकडं आमचे कीर्तक मामा आहेत, आपल्या गावचं समंत भजनी मंडळ, आमचे महावीरजी महाराज फुले गायनाची साथ करण्याकरता आहेत. माझे मोठे गुरुबंधू सोनल महाराज, सोनल म्हणाव का ऋषी म्हणाव,
ऋषी ऋषी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे कीर्तक महाराज आहेत, सावंत महाराज आहेत, त्यानंतर आमचे फुले महाराज सुद्धा आहेत. सबंध भजनी मंडळ, आता मला कोणाची नावं जास्त माहिती नाहीत बाबा. विनकरी बाबा तुमच्याही चरणी नतमस्तक. आणि खऱ्या अर्थानं आजचा झालेला कार्यक्रम तुम्हाला उद्या पुन्हा पाहावासा वाटला किंवा काही दिवसांनी अनेक पाहावासा वाटला तर हे कार्य चिरकाल टिकवून ठेवण्याचं कार्य जे करत आहेत आणि मुळात मला किंवा माझ्यासारख्या कित्येकांना भागातून लांबपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करतं ते ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. बऱ्याच जणाला मोठं केलं. मी तर स्वाभिमानानं सांगतो गड्या, या ओम साई क्रिएशन मुळे आम्हाला लांब लांब जावं लागतं बाबा. का ही कृपा संतांची तर आहेच आहे, पण त्याबरोबर त्यांचं सुद्धा प्रयत्न आहेत. त्यांना भागातल्या किती आणि हे धर्माचं कार्य बरं का. चैतन दादा कुठे गेले? हे धर्माचं कार्य, हे पुण्याचं कार्य. तुम्ही जो असणारा वारकरी संप्रदायाचा ठेवाय, जे वारकरी संप्रदायाचं कार्य आहे, संतांचे विचार, संतांचं कार्य, संतांचा समाजाला उपदेश जो आहे तो सर्वांना पाहता येत नाही, सर्वांना ऐकता येत नाही, ते तुम्ही जगभर पसरवण्याचं कार्य करता. हे फार मोठं धर्माचं कार्य आहे बाबा. त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना आलेले सर्वच ग्रामस्थ तथा सर्व 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 सेवकरी मंडळी या ठिकाणी आचारी मामा असतील, पुजारी मामा असतील, कारभारी मामा, उपकारभारी मामा, सर्वांच्या चरणी नतमस्तक. या ग्रामदैवता चरणी दंडवत, गुरुवार यांच्या चरणी दंडवत, श्री संत सद्गुरू बाळू मामा चरणी दंडवत. वाणीला आरंभ. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा तथा संतांचा अधिकार, संतांचं कार्य, संतांच्या जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा अभंग. दूध घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. आजूबाजूला कोणी असेल त्यांनी समोर येऊन बसा. वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी एका बाजूला थांबा. उदाला कोणी आडवं जाऊ नका. उदाला आडवं जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे. हाताने पापाला दोष होऊ नका. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा. आता अभंगाकडे वळणे अगोदर बाबा प्रस्तावनेमध्ये पाहायला झाले विश्वात 3 वर्ग. आता अभंग चालू झाला. पहिला वर्ग देवाचा, दुसरा संतांचा आणि तिसरा माणसाचा. आज आपल्याला माणसाचं पाहायचं नाही का तर कीर्तनवरी सरदाचं हा नाही. कीर्तन आहे मामांच्या दरबारात, पाहायचं देव आणि संत. या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं. संत मामा स्वतःहून येत असतात. आणावं लागतं देवाला कशासाठी? यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि. प्रत्येक युगामध्ये देवाला आणावं लागतो. ज्या ज्या पृथ्वीवरती अधर्म वाढतो ना बाबा, पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहते. ब्रह्मदेवापाशी, ब्रह्मदेवा तुला अवतार घ्यावा लागेल. ब्रह्मदेवाने सांगितले, बघ पृथ्वी माता, विश्वात 3 वर्ग, सृष्टीची निर्मिती करणारा, पालन पोषण करणारा आणि सृष्टी नष्ट करणारा. ब्रह्मदेव सांगतोय मी सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीचं पालन पोषण करतोय भगवान विष्णू, आणि सृष्टी नष्ट माणसं मारून ह्याचं काम शंकराकडे. म्हणजे माझ्यापाशी थांबवून चालणार नाही. पृथ्वी माता तिथून उठल्यान कैलासामध्ये शंकराच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहिल्या. म्हणे भगवंता तुला अवतार घ्यावा लागेल. शंकराने सांगितलं, हे बघ पृथ्वी माता, अवतार कार्य वगैरे तसलं मला काय माहिती नाही, मला फक्त माणसं मारायचं कळतं. कोण म्हणलं? ऐकताय ना कीर्तन? कोण म्हणतंय? भगवान शंकर. आणि शंकराला फक्त माणसं मारायचंच कळतं. कारण बाबा शंकर हा स्मशानाचा राजा आहे. शंकर हा भूतांचा राजा आहे. शंकर हा अघोरी विद्येचा राजा आहे. शंकर हा महाकाल. म्हणून देवाचा देव त्याला म्हटलं जातं. त्याच्या पुढे कोणाची सत्ता चालू शकत. शंकर हा भूतांचा राजा आहे, स्मशानाचा राजा आहे. म्हणून तर आपल्या गावातला मसनवटा गावात शंकराच्या मंदिरा शेजारी असतो. बरोबर का? काय लबाड बोलताय म्हणा बुवा. गावात येता, गावाच्या बाहेर आहे. बरोबर ना बाबा? गावाच्या बाहेर आहे. पण तुम्ही जुन्या जाणकार लोकांना विचारा, तो मसनवटा गावात होता. पण ते येता जाता येणा जाणाऱ्या लोकांना ती प्रेत जळताना पाहून भीती वाटू लागली. म्हणून ते पंच कमिटीनं गावातला मसनवटा उचलला आणि गावाच्या बाहेर नेऊन ठेवला. बाबा माझं वैयक्तिक मत एक असं आहे, ते मसनवटा गावाच्या बाहेर गेला हे चुकीचं झालं. गावात होता तोच बरा होता. तुम्ही म्हणताल भाऊ असं कसं? त्याचं कारण सांगतो बाबा. ते गावामध्ये जर मसनवटा असता तर येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारख्या कित्येक फुगीरांना कळालं असतं, आपल्यासारखी भली भली धेंड ही तर राख होऊन पडल्या तवा माणसानं फुगिरी सोडली असती. तशी फुगिरी सोडली नसती बाबा. ते उगा गावाच्या बाहेर गेला, गावात होता तो बरा होता. का गावात होता? का तर शंकर भूतांचा राजा.
शंकराने सांगितलं माझ्यापाशी थांबून चालणार नाही, उठा. पृथ्वीमाता उठल्या आणि विष्णू नारायणाच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहिल्या. म्हणे भगवंता तुला अवतार घ्यावा लागेल. आता तो पालन पोषण करता होता, त्याला अवतार घ्यावाच लागला. पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये अवतार घेऊन 28 युग विठेच्या तुकड्यावरती उभा राहून जगाचं कल्याण करत आहे. आता प्रश्न असा पडतो बाबा, तो मनाने आला का त्याला आणावा लागला? बोला. माझ्या कीर्तनातला नियम सगळ्यांनी बोलायचं असतं बरं का. मामाच्या दरबारात आपण पहिली गोष्ट चेहरं चांगलं ठेवा. बोलू नका पण चेहरं चांगलं ठेवा. त्याच्यावर तुमच्या सगळ्या चेहऱ्या माझं कीर्तन आहे बाबा. बाबा तो मनाने आला का आणावा लागला? आणावा लागला. आणिला ही रूपाबळी करुणी खळे हरिदास. त्याला आणावा लागला, तो मनाने आला नाही. आणावं लागतं देवाला. स्वतःहून येत असतात संत. मुळात येताना येतो म्हणतात आणि जाताना जातो म्हणतात, हे संत असतात. येताना येतो म्हणाले आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आणि जाताना जातो म्हणाले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. येताना येतो म्हणाले, जाताना जातो म्हणाले का तर जगा काळ खाय आम्ही माथा दिला किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राबत असे. काळावर सत्ता कुणाची तर संताची. संत हे विश्वामध्ये येत असताना बाबा आता आले 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 संत म्हणाल, गोंधळ करू नका, फक्त शांत लाईनीमध्ये दर्शन घ्या. कुणीही गोंधळ करू नका, एका लाईनीत दर्शन घ्या. फक्त कीर्तन ऐका, बडबड कुणी करू नका. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आता संत आले आले आलेच म्हणाल ना बाबा, तर 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संतांची मांदियाळी तुम्हाला आम्हाला पाय मिळते. 11व्या शतकात कुठले संत? भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा. आणि शंकर कधी अवतार घेतात लक्ष द्या. आता श्रावण महिना चालू आहे. भगवान शंकर महादेव कधी अवतार धारण करतात? ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती नामाचा प्रचार करायचा असतो त्यावेळी साक्षात भगवान शंकराला अवतार धारण करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा 11व्या शतकात. त्यानंतर निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानोबराया आदी करून संत महात्मे 11व्या शतकात जन्माला आले. 12व्या शतकात 1201 मध्ये मुक्ताई माता, तदनंतर जनाई माता, नामदेवराया, आरंचे सावतोबा, गोरोबा काका आदी करून संत महात्मे. 13व्या शतकात एकही संत नाहीत. 14व्या शतकात श्री संत एकनाथ बाबांचा अवतार कार्य. 15व्या शतकात एकही संत नाहीत. 16व्या शतकात जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबराय अवताराला आले. त्या शतकामध्ये बहिणाबाई, निळोबाराय आदी करून संत महात्मे. पुन्हा 17वं शतक आलं. 17व्या शतकात एकही संत पाहायला मिळाले नाहीत. 17वं संपलं, 18वं आलं. आणि त्या 18व्या शतकामध्ये जगाचा मालक, जगाचा चालक, देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला बाबा आता कुठंतरी अवतार घेण्याची गरज आहे का? तर हे जग वाईट मार्गाने चाललं, जग वाम मार्गाने चाललं, जगाचा राज बुडत चालला, जग भरकटत झालं. माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला, पाप वाढला आणि पुण्य कमी झाला. अवतार घ्यावा लागेल. कुणाला प्रश्न पडला? शंकराला, महादेवाला. बरं अवतार घ्यायचा मान्य झालं, पण देव किंवा संत कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत बाबा. आता मुळात देवते संत निमित्त त्या प्रतिमा मान्य करावं लागल. संत म्हणजे देवाचा अवतार घेऊन या विश्वामध्ये संत देव हे संताच्या रूपामध्ये येत असतात. आता कुठलेही संत जन्माला येण्या अगोदर कुठलेही संत घ्या, त्याच्या अगोदर त्यांच्या मायबापाने काहीतरी पुण्य केलेले असते. आता भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. पण एवढे पुण्यवान माता पिता कोण आहेत बाबा? चांगली मुलं पोटी जन्माला येण्याकरता अगोदर धन्य माता पिता, अगोदर मायबाप पुण्यवान लागतात. तुम्ही शेती करता ना बाबा, इकडे शेती सगळे आपण करतो ना. मला प्रामाणिक उत्तर द्या, बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं, बरोबर का? बी चांगलं असेल तर पीक चांगले येतं. त्याप्रमाणे मायबाप चांगले असतील तर पोटी जन्माला येणारी पुत्र हे चांगले येतात. शुद्ध बेजा पोटी, शुद्ध बेजा पोटी, बीजा पोटी फळी रसाळ गोमटी. बाबा बी चांगला असेल, पीक चांगले येतं, त्याप्रमाणे मायबाप चांगले असतील, पोटी जन्माला येणारी मुलं चांगली येतात. मग भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. पण अवतार धारण करत असताना मायबाप कोण पुण्यवान शोधायचे म्हणून अक्कोळगावची सुंदरा माता आणि मायप्पांची कुस निवडली. आता बाळूमामाने त्यांच्याच पोटी अवतार धारण केला, बरोबर ना? माईचं नाव सुंदरा माता आणि वडिलांचं नाव मायप्पा. त्यांची पुण्य काय होती? सुंदरा माता माहेरचा देव आप्पाची वाडी हलसिद्धनाथाची मनोभावी पूजा करायच्या आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला मनोभावी पूजत होत्या. एका दिवशी माहेरला गेले हलसिद्धनाथाला, हात जोडून उभा राहिला म्हणे, हलसिद्धनाथा लहानाची मोठी झाली रे, तुझ्या दरबारामध्ये खेळत खेळत देवा, आतापर्यंत मी तुला काहीच मागितलं नाही, आता माझी इच्छा आहे ती तुला पूर्ण करावी लागेल. बोल सुंदरा. सांगितलं भगवंता
ए हलसिनाथ ऐक, ए हलसिनाथ ऐक. अरे माझ्या पोटी पुत्र असा दे, माझ्या पोटी पुत्र असा दे, ज्या पुत्राने अख्ख्या जगाची सेवा करावी हे ब्रीद सुंदरा मातेने मागितलं. आणि त्याच ब्रीदाग्रस्त भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची. आणि माझ्या मामांचा जन्म आहे 4:23 बोला 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 मामाच्या नावाने. अवताराला आले सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची जन्म 4:23. अवताराला आले, पण अवताराला येत असताना सामान्य आले नाहीत बाबा. सगळे संत जरा वेगळेत आणि बाळूमामा जरा वेगळेत. का म्हणता सांगेल पुढे, लक्ष द्या बाबा. भगवान शंकराचा अवतार बाळूमामा जन्माला आले. जन्माला आल्यानंतर अनेक चमत्कार केले. 10 दिवस झालं तुम्ही ऐकताय, बरोबर का? 10 दिवस झालं तुम्ही ऐकताय चमत्कार जन्माला आल्यानंतर. पण मी आज जरा थोडं वेगळं सांगणार आहे. बाळूमामा जन्माला आल्यानंतर चमत्कार केले मान्य झालं, पण जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले. म्हणाल बुवा जन्माला यायच्या आधी काय चमत्कार? लक्ष द्या. ज्यावेळी बाळूमामा आईच्या गर्भामध्ये होते ना, सुंदरा मातेच्या पोटात असताना सुंदरा मातेला डोहाळी लागायची. काय डोहाळी लागायची? ते आपल्या पतीना मायेपणा हाक मारायचे, म्हणायच्या होय वा इकडे या. दावतेशी म्हणायचे का ग सुंदरा? अहो माझी की इच्छा मला डोहाळी लागली. म्हणे काय? म्हणे आज की नाही मला की नाही मला की नाही नंदीवर बसायचे. का नंदीवर बसायचे? मामाचा अवतार कुठल्या देवाचा? शंकराचा. शंकराचं वाहन काय? लागला करंट. ओके, आता लक्ष द्या. पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी डोहाळे लागले की त्या हाक मारायच्या, म्हणायच्या होय वा. होय व म्हणायच्या बर का. कधी? तेव्हा. होय व कधी? तेव्हा. आता होय र आले. काय चुकतंय त्यांचं? पती परमेश्वर असतो, मान नको होय त्याचं त्याला. बाबा हे कलियुगाचं वारे, आपल्याला तिकडे जायचं नाही. बाबा ऐका. म्हणे होय वा इकडे धावत आले. का ग सुंदरा? म्हणे आज माझी दुसरी इच्छा आहे. काय? म्हणे मला आज स्मशानात जायचं. बाबा माणूस स्मशानात कधी जातो? आमच्याकडे मेल्यावर जाळतात, तिकडे तसं आहे ना. माणूस कधी जातो बाबा? मेल्यानंतर. त्या जिवंतपणे जायचं म्हणतात. का तर पोटात शंकर, मी मगा सांगितलं शंकर हा स्मशानाचा राजा. असे अनेक चमत्कार मामाने जन्माला यायच्या आधी केले. जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले. जन्माला येत असताना सामान्य आले नाही. ज्यावेळेस रांगू लागली चालू लागली ना, तेही बाबा स्वतःचा पोशाख निवडला. पुढे बघा काय पोशाख निवडला. हातामध्ये काठी, खांद्यावरती घोंगडं, कपाळाला भंडारा, वरती फेटा, हा पायामध्ये वाळ, हे सगळं निवडलं. आणि बाबा तो भगवंत जन्माला आला होता. एक नाही दोन नाही, तिन्ही लोकांचा देव होता. सामान्य नव्हता, भगवान शंकराचा अवतार होता. त्रैलोक्याचा वाणी भोळा भंडारी आला घोंगडी टाकूनी खांद्यावरी, पिवळा भंडारा लावून कपाळावरी. बाळू मामा खरा शिव शंभू अवतारी. बाळू मामा खरा शिव शंभू अवतारी. बोला बाळू मामा खरा शिव शंभू अवतारी. बाळू मामा खरा शिव शंभू अवतारी. हे त्रैलोक्याचा वाणी भोळा भंडारी आला घोंगडी टाकूनी खांद्यावरी, पिवळा भंडारा लावून कपाळावरी. पिवळा भंडारा लावून कपाळावरी. बाळू मामा करा शिव शंभू अवतारी. बाळू मामा करा शिव शंभू अवतारी. बाळू मामा खरा शिव शंभू अवतारी. बाळू मामा खरा शिव शंभू अवतारी. हो पळाला आली माया बापती आई, हलसिद्धनाथाची कृपा झाली भक्ता ठाई. हलसिद्धनाथाची भक्ती कृपावर फळाला आली माया बापाची पुण्याई, हलसिद्धनाथाची कृपा झाली भक्ता ठाई. अंडयाला वाचा पोडी सत्वरे, अंडयाला वाचा पोडी सत्वरे. बाळू मामा करा शिव शंभू अवतारी. बाळू मामा करा शिव शंभू अवतारी. बोला बाळू मामा खरा शिव शंभू अवतारी. बाळू मामा खरा मामाच्या नावाने शिव शंभू अवतारी. खरा शिव शंभू अवतारी. भगवान शंकराचा अवतार बाळूमामा जन्माला आले. आता आज कीर्तन बाबा समोर लक्ष द्या, समोर लक्ष द्या. कीर्तन कशा निमित्त आहे हो? बाळूमामांची पालखी आली म्हणून. मग कीर्तन जर मामांच्या पुढे असेल तर मामाचं सांगितलं पाहिजे का सासू सुनाचं सांगून जमल? हा नाही ना, मामाचं प्रसंगाला अनुसरून बोलण्याची मला सवय गड्या, कुणी काय म्हणा.
आता ते कसं व्हायचं, कीर्तन असायचं वास्तुशांतीचं आणि अभंग घ्यायचा जाळून संसार बैसलो अंगणी. तसं चालणार नाही. मामाच्या पुढे ना आज मामांचं सांगितलं पाहिजे बाबा, ज्या त्या प्रसंगाला अनुसरून बोललं तर ते कीर्तन भगवंतापाशी पोहोचतं. आज आपल्याला मामांचंच फक्त पाहायचं, का तर मामांच्या पुढे आपण बसलोय म्हणजे संतांचंच पाहायचं. मामा म्हणजे सगळे संत म्हणजेच मामा. लक्ष द्या, मामा जन्माला आल्यापासून अनेक चमत्कार केले. काय केलं, काय करतात ऐका. ज्याला हात नाही त्याला हात मामाने दिला, ज्याला पाय नाही त्याला पाय मामाने दिला, ज्याला चालता येत नाही त्याला चालवतात, ज्याला बोलता येत नाही त्याला बोलवतात. अरे मेलेल्याला सुद्धा जिवंत करतात. नवे नवे निपुत्रिकाला सुद्धा संतान देण्याची ताकद कुणामध्ये असेल तर फक्त माझ्या मामामध्ये. चालताना येणाऱ्याला चालवलं, बोलताना येणाऱ्याला बोलवलं, निपुत्रिकाला संतान दिलं आणि बाबा मेलेलं सुद्धा जिवंत केलं. लहानपणीचा जीवलग मित्र गुंडापा खेळता खेळता सर्पदंश झाला, तीर्थी पडला, मरण पावला. मामाला कळालं, मामा धावत आले, मेलेलं सुद्धा जिवंत केलं होतं, मेलेलं सुद्धा जिवंत केलं. आता बाळू मामा मेलेली माणसं जिवंत करतायत ही वार्ता गावात पसरली. लक्ष द्या, लक्ष द्या, पुढे बघा. बाळू मामा मेलेली माणसं जिवंत करतायत ही वार्ता गावामध्ये पसरली. एखादी चांगली चर्चा असेल तर लवकर पसरत नाही, एखादं काहीतरी विचित्र घडू द्या, अख्या गावात लगे बातमी पसरते. गावामध्ये चर्चा चालू झाली, पुरुषांमध्ये चर्चा. बघताय का पुरुष वर्ग पुढे तुम्ही इकडं तिकडं बघू नका हो, हा मामाचा तळे कालवा गोंधळ थोडाफार असणार. कीर्तन लक्ष देऊन ऐका. कीर्तनात इकडं तिकडं बघायचं नाही. त्याचं कारण सांगतो मी, कुठल्याच कीर्तनात पुराव्याशिवाय काय बोलत नाही. कीर्तनात जर तुम्ही इकडं तिकडं बघाल, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथं कीर्तन चालू आहे तिथं देव येऊन उभा राहत असतो. आणि कीर्तनात जर आपण इकडं तिकडं बघत असेल तर देव आपल्याकडे बघायला टाइम लागणार. त्यामुळे आणि बोलायचं तर अजिबात नाही. त्याचं बी कारण सांगू का, कीर्तने बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. बेडूक होऊन. बघा आता तुमच्या मनाने पुढचा जन्म चांगला पाहिजे असेल तर बोलायचं. आता ऐका, सांगत काय होतो कीर्तन ना, कीर्तन. कुठं आलतो दही गावात, बरोबर ना. लक्ष द्या बाबा, अख्ख्या गावात चर्चा. सुंदराचा पोरगा बाळू लोकांना उठवतोय. पुरुषांमध्ये चर्चा, पाराव बसलेल्या गावातल्यांची चर्चा. ज्यांना गावातली आर पार माहिती ते पाराव बसले. माझं एक वैयक्तिक मत आहे, ते गावात पाराव बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. काय मत आहे तुमचं? कोण आलं कोण गेलं आमच्या इकडचं सांगतोय बरं का. आमच्या ग्रामदैवत भैरवनाथाचं तावशीच्या दर्शन घेऊन बाबा मसवडकडे कीर्तनाला चालू. जाताना एक जाण करा जोबा पारावरचे उतरले आणि खाली आले. म्हणे बुवा कीर्तनाला निघाले की काय? म्हणे हो. नाथाचं दर्शन घेऊन येताना दिसताय. म्हणलं हो बाबा. काय धोतर घातले? हो. नेहरू घातलाय. हा, चारचाकी गाडी पण दिसते. हो म्हणलं बाबा. पाठीमाग गायक वादक टाकून आलेले दिसताय. टाकून म्हणजे नेमकं त्याला काय म्हणायचं ते मला अजून कळलं. हो बाबा म्हणलं आणले. तुम्ही बी कीर्तनाला निघालेला दिसताय. म्हणलं हो. मग महाराज दिसताय. म्हणलं इतक्या वाढव तुला पत्रा दिसत होय. आता वर्णन विचारून घेतो आणि म्हणतोय महाराज आहे का? हे कुणाच सांगतोय मी? पाराव बसले. त्याला पुन्हा प्रश्न केला, बुवा तुम्ही कीर्तन करता मान्य झालं, मग कीर्तन करताना कंबर का बांधता? म्हणलं गळा बांधावा का? कीर्तनाला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता देवाचा गळला पितांबर. एवढा देव नाचला, पितांबर गळला. तिथं विठ्ठल भजन चालू असताना भगवंताने कंबर कसली. त्यामुळे कीर्तनात प्रथा. मग कीर्तन करताना तुम्ही धोतर का घालता? म्हणलं बरमुडा घालावा का? बाबा जे साधन आहे ते मान्य करावंच लागेल आपल्याला. काही प्रश्न. पुरुषांची चर्चा संपली, महिलांमध्ये चर्चा. होय का? तुला काय कळालं का तो सुंदराचा बाळू लोकांना उठवतोय? कुणाची चर्चा? धुणं धुवणाऱ्या महिला वड्यावरती. आणि त्यांचं बोलणं कसं असतं, ती वठातली वठात बोलती, फक्त शेजारणीला कळतं काय म्हणते. तुला म्हणून सांगते साऱ्या गावाला याड आणते. त्याला वरदान आहे, वरदान आहे. पुरावा देणार याला सुद्धा, टेन्शन घेऊ नका. पुरावा देऊ का? महाभारतात असा प्रसंग आहे, महिला मंडळाचं चित्त साफ असतं, मन निर्मळ असतं, त्यांच्या मनात काय राहत नाही. कधी पुढच्या व्यक्तीला सांगेल ही भावना त्यांच्या मनामध्ये होत असते. मन निर्मळ असतं, मनात काही राहत नाही. त्यामुळे ते महिलेचं तोंडाला तोंड लागत सुंदरा मातेपाशी वार्ता. सुंदरा तुझा बाळू लोकांना उठवतो. सुंदरा मातेने विचार केला, माझा जर बाळू असं जगाचं कल्याण करत राहिलं तर याचं पुढचं व्हायचं कसं? म्हणून आता विचार केला. ते चंदूलाल शेडीच्या कामाला लावलं होतं. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आरतीत वर्णन आहे, बस्तीचे दर्शन, भोजन थाळीला, सगळं माहिती आहे. तिथून पुढे आले, परत बी जगाचं कल्याण करणं चालू होतं. एके दिवशी बाळूमामाची बहीण गंगूताई, गंगूताईंचे पती हिराप्पा, हिराप्पा आणि गंगूताईंची मुलगी सत्यवा एके दिवशी हिराप्पा सासरवाडीला आले आणि सत्यवा सुंदरा मातेला म्हणे, सुंदरा माता फार टेन्शन मध्ये दिसताय. म्हणे टेन्शन आहे काय? म्हणे बाळू वेड्यासारखा करतोय, काट्यावर झोपतोय, गादे म्हणतोय, झाडावर चढतोय, शिखर म्हणतोय, मेल्याला जिवंत करतोय, काही करतोय. त्यांनी सांगितलं, बाळूला जर सुधारावायचं असेल, बाळूला जर वळण लावायचं असेल तर एक पर्याय. म्हणे काय पर्याय? म्हणे बाकी काय न करू नका, फक्त बाळूचं काय म्हणून
म्हणू सुद्धा वाटना एवढी टंचाई झाली, दुसरं काय नाही. काय म्हणले तसं काय करा, लग्न करा. बरं ठीक आहे, सुंदरामातेने सांगितलं लग्न करायचं मान्य झालं, पण आपण गरीब लोक हो, आपल्याला जास्त शेती नाही, आपल्याकडे जास्त पैसा नाही, आपण सामान्य गरीब लोक, आपल्या गरीबाला कोण पोरगी देणार? आता लय बार कावा बघत्यात तवाच 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 म्हणजे आपल्या गरीबाला कोण पोरगी देणार हो? नाही म्हणले टेन्शन घेऊ नका, माझे सत्य व्हाय ना, तुझ्याच बाळूचं लग्न लावून द्या. म्हणून बाळूमामाचं लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलीशी झालं. कर्नाटक प्रांतात गेला ना, चिंचणी मायका साईडला, तिकडे अजून बहिणीच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा चालू. मुलीच्या सोबत लग्न करायचं ठरलं. बाळूमामाच्या आई बाळूमामा शालीन सांगितलं, बाळू तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल, तुला माझी शपथ आहे, पण माझ्यासाठी का होईना तुला लग्न करावं लागेल. बाळूमामाने सांगितलं, आई मी जगाचा प्रपंच करण्यासाठी आलोय, माझा नाही. नाही बाळू, तुला माझी शपथ आहे, माझ्यासाठी तुला लग्न करावं लागेल. बाळूमामानी जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही बरं का. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही. निदान ज्याचं नाव बाळू हाय, हा त्याने तरी मोडायचा, ते कोणाचं इथे झाल्यावर बघून घ्या. बाबा म्हणे आई तुझी इच्छा आहे ना, तुझ्या इच्छाग्रस्त तू लग्न करायला तयार आहे, पण ज्याने कुणी तुझ्या डोक्यात माझ्या लग्नाचं खूळ घातलं नाही, त्याच मड माझ्याच मंडपातून उठत. मी मागास सांगितलं, मामाला सगळं कळतं. मामांचं लग्न झालं या कुळ गावात, काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन मामाचं लागत. मोठ्या प्रेमानं मामांचं लग्न झालं. सांगितल्याप्रमाणे सासरी हिराप्पा हात दोन एका बाजूला गेले, दारातील ती पडली, मरण पावली. बाळूमामाच्या आई धावत आली, बाळू अरे तुला तर मरण माहिती होतं की रे? हो आई मला मरण माहिती. बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहिती आहे? आई मला या अख्ख्या जगाचं मरण माहिती. मग बाळू तुला माझं मरण माहिती असेल की? हो आई. सांग ना माझं मरण कधी? म्हणे मी टाइम आल्याशिवाय सांगणार. जन्मदात्या आईला सांगितलं आपण लांब राहू दे बाबा. तिथून पुढे प्रपंच करू लागले, पण हे सगळं फार फार विस्तारित सांगाय मला वेळेचं बंधन आहे बाबा. एक तर मला रान उरकत नाही, तरी लय अडत घेणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा. बाळूमामा लग्न केलं पण प्रपंचामध्ये गुरु पडत नव्हतं. तुम्ही चिक्कू पाहिलाय का? हा, चिक्कू फोडल्यानंतर ते आतमध्ये काळं बी असतं. ते बी स्वच्छ असतं का गाभा लागलेलं असतं? स्वच्छ ना. त्या बियाप्रमाणे संत प्रपंचात असतात, राहतात प्रपंचात, पण डाग देखील स्वतःच्या देहाला लागून घेत नाहीत. हा, मामा प्रपंच करत होते पण प्रपंचामध्ये गुरु पडत नव्हती. काही दिवसांनी आईने इच्छा व्यक्त केली, मला नातवाचं मुख पाहायचंय. ती सुद्धा आईची इच्छा पूर्ण केली. आता ते भाग फार मोठा आहे, त्या पत्नीने रिंगणाच्या बाहेर पाय टाकला म्हणून श्राप दिला. तिथून पुढे स्त्री या जातीचा त्याग केला, संसाराचा त्याग केला. मामाने सांगितलं जो माझा ऐकत नाही त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही. म्हणून किमान मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, मामांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न कोणी करायचा नाही. लक्ष द्या, मामांच्या कुठल्याच कार्यात विरोधात जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. का तर मामांचा शब्द आहे, अरे ऐका, जो कोणी माझा भक्त आहे ना, जो कोणी माझा चाकर आहे ना, जो कोणी माझा सेवक आहे ना, ऐका, जो कोणी माझा भक्त आहे ना, त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे. आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या कार्याच्या विरोधात जाईल ना, त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे, खैराचा इंगळ आहे. हा शब्द मामाचा आहे. म्हणून मामाच्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि मामाने सांगितले, जर मनापासून तुम्ही माझी भक्ती करत असाल ना, ऐका, समाधीच्या काळात मामाने सांगितले, अरे जर तुम्ही मनापासून माझी भक्ती करत असाल ना, तर जगाच्या पाठीवर कुठेही जा रे आणि कुठूनही मला हाक मारा. मनापासून जर तुमची भक्ती असेल ना, तर हा बाळू धनगर तुमच्या टाचच्या खाली उभा आहे. हा शब्द मामा. म्हणून या दरबारात फक्त भक्तीला किंमत आहे. लक्ष द्या बाबा. तिथून पुढे सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि मेतके गावात आले. मेतके गावात आल्यानंतर लक्ष द्या, बाळूमामानी फाल्गुन वद्य द्वितीयाला मेतक्यामध्ये जगाच्या कल्याणाकरता भूतबाधा खांबरवला आणि भंडारा उत्सव चालू केला. ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिलं काम केलं. आता मी धावत सांगतो, मामानी जगाच्या कल्याणासाठी काय केलं. पहिली गोष्ट भूतबाधा खांबरवला आणि दुसरी गोष्ट भंडारा चालू केला. भंडारा म्हणजे काय? लक्ष द्या, या मामाच्या तळावरती आल्यानंतर भंडाऱ्यात दोन प्रकार असतात. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो. पहिला भंडाऱ्याचा प्रकार कपाळाला लावतो तो भंडारा, आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरती झाल्यानंतर आपण महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती ऐका. या मामांच्या तळावरती आल्यानंतर, मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता कधीच निघून जायचं नाही. त्याचं कारण सांगतो. या मामांच्या तळावरती आल्यानंतर ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना, त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये. एवढं सामर्थ्य त्या भंडाऱ्याचं मोठं आहे बाबा. लोक म्हणतात, बुवा तुम्ही कपाळाचा भंडारा 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 सगळं सांगता, मग एका गावाहून दुसऱ्या गावाला पालखी जाताना ती भंडारा उधळतात आणि पायाखाली तुडवला जातो. काय सांगता भंडारा? त्यात सुद्धा उपप्रकार दोन बाबा. उधळला जातो तो भंडारा नसतो.
उधळला जातो तो कलर असतो आणि कपाळाला लावला जातो तो आदमापुरामध्ये हळकुंडापासून बनलेला मामांचा भंडारा असतो. तो मामाच्या चरणाला स्पर्श करून इथं जगाच्या कल्याणाकरता आणला जातो. ती भंडारा तुम्ही खाल्ला ना तरी काय होत नाही. उधळायचा खाचाल तर मारत चाल, ते खाऊन चालणार. ही किती काय, ही जीवनाचा उद्धार करणार, रोगराई बरी करणार, पण ती रोगराई आणणार आहे म्हणून ते उधळला जातो, ते तुडवला जात नाही. लक्ष द्या. दुसरा प्रकार भंडाऱ्यातला आरतीनंतर महाप्रसाद सेवन करतो तो. त्याची ख्याती सांगू का? या मामांच्या तळावरती आल्यानंतर आरतीनंतर जो कोणी बाळूमामांच्या तळावरचा महाप्रसाद सेवन करल, जो कोणी बाळूमामांच्या तळावरचा महाप्रसाद सेवन करल ना, त्याच्या अंगामध्ये कुठलीही रोगराई असू द्या, कुठलीही बाधा असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. एवढं सामर्थ्य मामाच्या प्रसादाचं आणि भंडाऱ्याचं आहे. बाबा भंडारा उत्सव चालू केला आणि भंडाऱ्याने लय जण तारली हो. या भंडाऱ्यानं या 4 नंबर पालखीवरती कोळेकर मामा म्हणून होते बघा. त्यांना अर्धांग वायू झालं, अर्ध्या अंगातून वारं गेलं होतं. चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. दवाखान्यामध्ये गेले, 4 लाख रुपये खर्च झाला. डॉक्टरांनी सांगितलं आम्ही होईल एवढा प्रयत्न केला, हा माणूस आमच्याच्यानं वाचू शकत नाही की काय, हा माणूस दगावू शकतो, याला घरी घेऊन जा. घरी आणलं आणि त्या मामाने सांगितलं मला कुठं नेऊ नका, फक्त बाळूमामांच्या तळावरती न्या. म्हणून ते त्या डॉक्टरांपासून सुटले आणि ह्या डॉक्टरांकडे आले. हा, त्या मामांच्या तळावरती आले. मामांच्या तळावरती आल्यानंतर बाबा मला सांगा वाटते स्वाभिमानानं, रक्ताची नाती एकामेकावरती प्रेम कराय कमी पडतील, त्यापेक्षा जास्त प्रेम मेंढके मामा एकामेकावरती करत असतात. पुढच्या माणसाला ते सेवेला आलेले असतात तिथं बाबा. पुढच्या माणसाला मामा समजतात आणि मनापासून सेवा करतात. एका मेंढक्यानं त्यांना चारावं, एका मेंढक्यानं पाणी पाजवावं, एका मेंढक्यानं उठवावं, एकाने झोपवावं, होईल एवढी त्यांची सेवा करू लागली. मामांचा प्रसाद खाल्ला, काने आंबिलाचा प्रसाद असो किंवा कुठलाही प्रसाद खाल्ल्यानंतर 6 महिन्याने त्यांचा हात उचलला, 3-4 महिन्यांनी पाय उचलला, 5-6 महिने त्यांना उभा राहू लागलं. उभा राहत असताना बाबा त्यानंतर सव्वा महिना झाल्यानंतर ते त्यांना थोडं चालताच येत होतं, पण 6 महिन्यानंतर ती उभा राहिली. उभा राहिल्यानंतर वर्ष झाले की हातामध्ये काठी आली. काठीनंतर वर्ष होऊन गेलं, 6वं वर्ष होऊन गेलं. आणि आजची जर खरी परिस्थिती पाहायचाल, ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली होती, ज्याला डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं हा माणूस वाचू शकत नाही, हा माणूस दगावू शकतोय, अरे तोच माणूस माझ्या बाळूमामाच्या प्रसादाने, बाळूमामाच्या कृपेने रोज मामांच्या मेंढ्या राखतो. यापेक्षा महिमा अजून काय सांगू, महिमा तरी काय सांगू अजून. हे सामर्थ्य प्रसादाचं. काय सांगितलं मी? हे सामर्थ्य प्रसादाचं. हे प्रसाद केला जगाच्या कल्याणाकरता, भंडारा उत्सव चालू केला. आणि दुसरी गोष्ट भूतबाधा थांबवला. भूतबाधा म्हणजे काय? भूत म्हणजे काय? ते काय होतंय फुले महाराज, आजकालची आमच्यासारखी पोरं लय शिकली की लय हुशार होते. ते म्हणतात बुवा जगात भूतबीत काय नसते, ते अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा असते होय बाबा. काही गोष्टी अंधश्रद्धा मान्यच केल्या पाहिजे, मान्य केल्या पाहिजे. आम्ही वरी सरदाचं खात नाही, मरत नाही लगेच. काही अंधश्रद्धा बाळगता का? कुठलंही काय पाळू नका, सगळं पवित्र आहे. पण हा भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही, ते अंधश्रद्धेमध्ये नाही, वास्तवात आहे. आता भूत म्हणजे काय? एखादा विषय काढला तर तो पूर्णत्वाला न्यावा, हा कीर्तनकाराचा नियम असावाच असं मला वाटतं. बाबा भूत म्हणजे काय? मामा तुम्ही भूत काढायची काम करत होता. मामा तुम्हाला भूत्या मामा म्हणून ओळखलं जात होतं. तुम्ही 120 भूत काढलेला बरोबर आकडा सांगितला म्हणून गुरु मुळे महाराजांची प्राप्ती तुम्हाला झाली. आता जगात जर भूत नसतं ना बाबा, तर बाळूमामाने फाल्गुन वैद्य द्वितीयाला मेतक्यात भूतबाधा खांबरवला नसता. भूत नसतं तर पंढरीचे भूत मोठे जबरदस्त लिहिलं नसतं, किंवा जगाच्या पाठीवर भूत नसतं, महावैष्णव नामप्राणी लिहिलं नसतं. पळे भूत बाधा पळे भूत बाधा वस्त्र पे आगाध हरे उच्चारणी मंत्र पे आगाध हरे उच्चारण मंत्र पे आगाध पळे भूत बाधा बेरे दे पळे भूत बाधा बेरे दे पळे भूत बाधा बेरे दे पळे भूत बाधा. हरी उच्चारणी मंत्र हा गाध, हरी उच्चारणी मंत्र पयागात पळे भूत बाधा लिहिलं नसतं. पळे भूत बाधा जगात भूत आहे. भूत म्हणजे काय? लक्ष देऊन ऐका. आता लक्ष द्या. तुमच्या आमच्यासारखा मेलेला आत्मा, मेलेला जीव जो अतृप्त असतो, ज्या आत्म्याचं अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पाक्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, कुठलं दान, कुठली विधी केलेला नसतो. म्हणून वर्ष श्राद्ध करत जा. नाही केलं तर गेलेले पित्र पाठीमागच्या पिढीला त्रास देतात, आणि केलं तर नामा म्हणे पित्र आशीर्वाद देती.
कल्याणाची ती म्हणून करत जा. नाही केलं आत्मा तृप्त राहतो, इकडं तिकडं भटकत असतो. आणि इकडं तिकडं भटकत असणारा आत्मा ऐन वेळी काळच्या वेळी तुमच्या आमच्या देहामध्ये प्रविष्ट होणे, तुमच्या आमच्या देहामध्ये विलीन होणे, त्याला म्हटलं जातं भूत लागणं. आपल्या भाषेत लागिर झालं. जी उत्तर येतंय लगेच. असं द्या चला. बाबा म्हणतो भूत लागणं. आता तसं जर खोल पाहिजे तर पहिल्यासारखे भूत राहील. आमच्या तावशी गावाच्या कडेने बाबा करानीरा नदीचा संगम झाला सोनेश्वर मंदिराव आणि तावशीला नदी आली. करा नदी, 2 नद्या. आमच्या तावशीला पाणी कधीच कमी नसतं. इकडं 6 महिने खडूक असलं तरी तावशीला पाणी कमी नसतं. ते आमची जुनी लोक सांगायची, बुवा आपल्या तावशीच्या नदीच्या कडेने एवढी भूत असायची, एवढी भूत असायची, एवढी भूत असायची. ती भूत टेंब घेऊन जाताना दिसायची. टेंब मशाली कळतात ना बाबा. पहिल्या काळात लाईटी नव्हत्या, आता सोंग झाली. हे सुद्धा नव्हतं पहिल्या काळात. लक्ष द्या, लक्ष द्या. हे आमची आता सोंग झाली. आपल्या भागामध्ये गुरुवर्य काळे महाराज बाबा कनेरीचे सायकलीवरती जाऊन 30-30 किलोमीटर लांब कीर्तन करायचे. हे आता आमची सोंग झाली हो. आम्हाला चालणं सुद्धा जीवावर आलं. 4 चाकी पाहिजे, माईक पाहिजे. त्यावेळी नव्हतं हो. काय बाबा ऐका, पहिल्या काळामध्ये भूत किती असायची. आमची लोक सांगायची बाबा तावशीच्या नदीच्या कडेने भूत टेंब घेऊन जाताना दिसायची, एवढी भूत असायची. पण बाबा झालंय कसं, आता पहिल्यासारखी भूतच राहिली नाही त्यावर. का तर ही माणसंच भूतासारखी वागायला लागली, त्यामुळे भूतच राहिलं. किती भूत असायची सांग का. पहिल्या काळात भगवान शंकराच्या लग्नात भूत नाचायची, वेताळ नाचायची, उड्या मारायची. कशी नाचायची. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हा भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हे हर्षयुक्त उमापती, युक्त उमापती, व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर. पहिल्या काळात शंकराच्या लग्नात भूत नाचायची, वेताळ नाचायची, उड्या मारायची. पहिल्या काळात शंकराच्या लग्नात काय व्हायची, भूत नाचायची. पण कसं असायचं बाबा, पहिल्या काळात शंकराच्या लग्नात भूत नाचायची, पहिल्या काळात लग्नात भूत नाचायची, पहिल्या काळात लग्नात भूत नाचायची. पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. आणि आताची माणसं मना की भूतासारखी. काय अवघड आहे. आणि ते आता हाडळणी बी नाचायला लागल्या बघा. मी माफी मागून बोलले मामाच्या दरबारात. महिला मंडळ की तरुण मुली, तुम्ही माझ्या लहान मोठ्या बहिणीप्रमाणे असाल. पहिल्या काळातली स्त्री परपुरुषाच्या समोर जाताना डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती. का तर स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसामध्ये असतं. खरी पतिव्रता डोक्यावरचा केस देखील परपुरुषाला दिसून देत नव्हती. ही परंपरा होती. महिला मंडळ काय असायचा पहिल्या काळामध्ये डोक्यावरती, आता घ्यायचा नाही. लक्ष द्या. पहिल्या काळात डोक्यावरचा पदर खाली पडून देत नव्हता. आज जर आमची तरुण मुलगी डीजे समोर नाचत असेल तर ही फार मोठी शोकांतिका. तसं खोल पाहायचाल बाबा, तसं खोल पाहायचाल तर त्यांचं बी काय चुकत नाही. त्यांचं बी काय चुकत नाही. नाचते ती, त्यांचं काय चुकत नाही. मी नेहमी दुई अंगी बोलत असतो. अंग लुटालं तर काय करायचं बाबा. त्यांचं पण काय चुकत नाही. ते नाचते ती, उगं नाचत नाहीत. त्यांना वरदान नाही. भगवान शंकराच्या लग्नात एवढी भूत नाचली, एवढी भूत नाचली. शंकरानं मधनं जाऊन डीजे बंद केला. भूताला राग आला. भूत म्हणली शंकरा आम्हाला भरपूर नाचायचंय, आमचं नाचणं अपूर्ण. शंकराने सांगितलं अजिबात नाही. 9:15 वाजून गेल्या, अजिबात नाचायचं नाही म्हणले. आता फार वेळ झालाय, लग्नाची वेळ झाली. नाही शंकरा, भूत सांगू लागले आम्हाला भरपूर नाचायचं. शंकराने सांगितलं भूतांनो तुमचं नाचणं अपूर्ण राहिले ना, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, माझं तुम्हाला वरदान आहे. भूतांनो तुमचं नाचणं अपूर्ण राहिले ना, आता ऐका, इथून पुढं कलियुगात कुठल्या बी माणसाचं लग्न असू द्या, अगोदर तुम्ही अंग हलवल्याशिवाय लगीन लागणार. वरदान काय दिलंय, अगोदर तुम्ही अंग हलवल्याशिवाय लगीन लागणार. मग आता लग्नात डीजेच्या पुढे नाचते ती कोण आहेत, माणसं आहेत. मला घरी जायचंय, दुसरं काय नाही. लक्ष द्या बाबा. पहिल्या काळात नाचायची ती माणसासारखी, पण आता माणसं भूतासारखी नाचायला लागली. बाबा ती भूत काढायची कामं माझे मामा करायचे, म्हणून भूतबाधा खांबरवला. विचार केला या तळावरती असंख्य लोक येत आहेत, नाचतायत, गातायत, उड्या मारतायत, निघून जात आहेत. या तळावरती करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे. करमाय घरात काय आणू बाबा, पण पटपट बोला. टीव्ही आणू. हा दुसरं काय रे अजून मुलांनो. मी गॅरंटी देऊन सांगतो पोरांना मोबाईल शिवाय काहीच येणार नाही.
लक्ष द्या. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नसतो बाबा. सध्याच्या काळात माणसाला माणसात आणण्याचं एकमेव साधन राहिले त्याचं नाव आहे कीर्तन. आता जगात कोण कोणाचं ऐकाय मोकळं नाही. आता माणसं फक्त कीर्तनात ऐकतात. मोबाईल जितका चांगला वापराल तेवढा बाबा उंचीवरती नेतो आणि जितका तुम्ही वाईट वापराल तितकाच मातीत घालतो. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट वापरणं आपल्या हातामध्ये. बर मोबाईल आणि टीव्ही बघितल्यानंतर मोक्ष आहे का? नाही मोक्ष. मामाने विचार केला मोक्षाची वाट मुकी जनावर करायची. मुकी जनावर करत असताना मेंढी केली. का मेंढी माऊली केली असेल? चार पायाचे भरपूर जनावर आहेत आपण शेतकरी लोक. मेंढीच का? त्याचं कारण मेंढी माऊली हे एक नम्रतेचं प्रतीक आहे. कधी बघा मेंढी माऊली चालताना मी खाली मान करून चालते. ताट मान करून चालत नाही. मान सागत ती खाली मान करून चालते. नम्र झाला भूतातीने कुंडिले अनंत. नम्र राहाय शिकवते मेंढी माऊली. या मामाच्या दरबारात आलात ना नम्रतेने जगा. जर तुम्ही नम्र राहाल तर चिरकाल टिकाल. नम्र राहाल कायम टिकाल. नम्र राहाल प्रत्येकाच्या आठवणीत राहाल. आणि आणखीच खोल सांगू का? छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ. ते कायम राहाल. जर टिकून राहायचं असेल तर नम्र राहावं लागतं. झुकावं लागतं. वाकावं लागतं. हात जोडाय शिका. कुणी लहान नसतं कुणी मोठं नसतं बाबा. सगळे गरीब श्रीमंत तर सगळेच असतात. गरीब असं कोण नाही. चोच दिली म्हणजे चारा देव देत असतो. त्याला काळजी असते. गरीब कुणी नाही. श्रीमंत कुणाला म्हणायचं? जो समाधानासहित जीवन जगतोय. आणि मुळात जो जिवंत आहे तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. काय दनीला दौलतीला अजिबात नाही. जिवंत आपण आहे ना सगळ्यात मोठं श्रीमंत आहे. लक्षात द्या बाबा. मामांच्या दरबारात नम्रतेला महत्व आहे. इथं पैशाला किंमत नसते. इथं सेवेला किंमत आहे. हे मामाचा दरबार आहे. इथं श्रीमंताला तरी त्याला पदरात घेतला जातो. गरीब आला तरी त्याला पदरात घेतला जातो. किती मोठा आला तरी तिथं त्याच पारीला. आणि किती गरीब आला तरी त्याच पारीला. जाहीर सांगतो हा मामाचा दरबार. इथं भेदभाव नाही. आपणा पारिख हे नाही. इथं आपपर भावच नसतो बाबा. कुणी आलं तरी त्याला त्याच पायरीला. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो बाबा तुम्ही किती श्रीमंत असा किती जहागीरदार असा किती पैसेवाला असा प्रत्येक आपापल्या घरी या मामांच्या तळावरती येत असताना तुम्ही किती श्रीमंत असा किती जहागीरदार असा बाबा जिथं आपल्या चपल्या काढून येताना तिथंच आपल्या फोगिरीचा मोठेपणाचा जाळ करून येत जा. तवा देव पावतो. तसा देव पावत नाही. कुणाच्या पुढं फुगिरीन कुणाच्या पुढं जहागिरी. जगाच्या मालकाच्या. अरे मामाच्या मनात आलं तर एका क्षणात रंकाचा रावण रावाचा रंक करण्याचं सामर्थ्य एका रातीत गादीवरच्या रस्त्यावरच्या गादीवरती आणण्याची ताकद मामामध्ये. पुन्हा पुढं फुगिरी. नम्रतेने जगा. नम्रतेने जगा. इमानदारीने जगा. प्रामाणिकपणाने जगा. जन्म एकदा यानंतर मिळणार. इमानदारीने जगा. फक्त प्रामाणिक जगा. मामाने मेंढ्या केल्या. चांदीचा कमराचा करदोडा मोडला. निपाणीवरून जाऊन 5 मेंढ्या आणल्या. आणि 5 आज मामांच्या 50 ते 60 हजार मेंढ्या 18-19 पालख्यांमध्ये आहेत. मेंढरं सोडली. मेंढरं चारू लागली. राखू लागली. मेंढके उड्या मारू लागली. नाचू लागली. गाऊ लागली. गाता गाता म्हणायची भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी. भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी. राखीतो मेंढर बाळू बाबाच्या साठी. राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी. राखीतो मेंढर बाळू मामाला रे. राखीतो मेंढर बाळू मामाला. हे भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी. हा भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी. राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी. राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी. राखीतो मेंढर बाळू मामाला रे. राखीतो मेंढर बाळू मामा. गाऊ लागले. नाचू लागले. उड्या मारू लागले. उड्या मारत मारत म्हणायचे काय म्हणायचे काय म्हणायची. या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर. दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. हा दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. हा दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. या बाई डोंगर वनात कशी बाई चरती कोकर. चरती कोकर बाळू मामाची लेकर. हा चरती कोकर बाळू मामाची लेकर. आदमापुराचे बाळू मामा त्यांचा आम्हाला आधार. विक वाढवा. आम्हाला आधार सुखाचा झाला संसार. या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर. हा दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. दिसते पांढर. बोला 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 मेंढरा. नाचू लागले. गाऊ लागले. उड्या मारू लागले. मामाने सांगितलं मेंढ्या करा. मेंढ्या केल्यात ऐका. अरे जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतंय ना तोपर्यंत माझ्या मेंढ्या राखा. मामाने सांगितले समाधीच्या काळात.
अरे जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतंय ना तोपर्यंत माझ्या मेंढ्या राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना रे अरे सोडा आणून आदमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर मेंढ्या नाही राखल्या तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही हा शब्द आहे मामा म्हणून कधी म्हणायचं नाही आम्ही करतो अजिबात नाही मामा आपल्याकडून करून घेतात ही फार मोठं पुण्य मामाने मेंढ्या केल्या एके दिवशी सवंगडी संध्याकाळचा मामांसमोर आला म्हणे मामा तुम्ही सामान्य नाही पुत्रिकाला संतान देता अशक्य शक्य करता नदी दुबंगावता एवढं सामर्थ्य मामा तुमचं आम्हाला तुमची सेवा करू द्या मामाने सांगितलं अरे माझी काय सेवा करता मी भगवंताची सेवा करतोय त्याची करा मामाने सांगितलं जात तळामध्ये बघ कुठल्या देवाचे फोटो आहेत मामा मुळे महाराजांचा आहे अप्पा हलशिदाचा आहे विठ्ठलभीर देवाचा आहे काशीलिंगाचा आहे महालिंगरायचा आहे कारंड्या मायाकाचा आहे सगळ्या देवांचं फोटो आहेत अरे वेड्या त्यातला मोठा फोटो कोणत्या देवाचा आहे म्हणे मामा तो तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे अरे मग विचार काय करताय त्याचीच भक्ती करा मामा आम्हाला त्याचीच भक्ती करायची तोच भगवंत आम्हाला जीवनामध्ये प्राप्त करायचा आहे त्याशिवाय आमच्या जीवनाला सुटका नाही मामा तोच भगवंत आम्हाला प्राप्त करायचा आहे पण तो आम्हाला सहजासहजी प्राप्त होत नाही त्या अगोदर तुमची सेवा करावी लागल तुमची सेवा केल्यानंतर तुमची कृपा होते आणि कृपा होत असताना तुमची कृपा म्हणजे सामान्य नाही मामा जगाच्या पाठीराव सगळे स्वार्थी कृपा करतील पण मायबाप कधी स्वार्थी कृपा करत नाही त्या मायबापाप्रमाणे तुम्ही आमच्यावरती कृपा करता किती कृपा करता माय बापाप्रमाणे कृपा करता अभंगाचं प्रथम तुम्ही सांग मी तुमचं कीर्तीचं वर्णन करू शकत नाही या गावामध्ये आलात कशा करता फक्त उदराया जन जड जीवा आज या दहिगाव गावामध्ये मामा आलेत कशा करता फक्त आपल्याला सावध कराय ओठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथ भावी चरणी ठेवा चुकावी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन मामा या गावामध्ये आलेत बसा पकवा मामा या गावामध्ये आलेत कशा करता फक्त आपल्याला सावध करायला सावध करत असताना काय सांगतात बाबा हो अरे ऐका आता तरी सावध व्हा तुम्ही आता तरी जाग व्हा का तर हा देह पुन्हा मिळणार नाही त्या भगवंताला शरण जा आणि त्या भगवंताला शरण गेल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये अर्थ नाही म्हणून मामा सावध करतात सावध करत असताना सगळे संत सांगतात काय सांगतात हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा विको वाढवा आवाज विको वाढवा एका जनार्दनी आमचं काय बाधा येईल एका जनार्दनी आमचं काय बाधा येईल विको वाढवा याचा पिगळा माद्वारे बोल बोली तो देखा पिगळा माद्वारे अहम वाग्या सोब वाग्या प्रेम नगरावारे सावध ओवली भजनी लागा देव करा कैवारे माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी चाटीचा आवाज आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो या दहेगाव गावात मामाच्या दारात भक्त हा नाचतो दहेगाव गावात मामाच्या दारात भक्त हा नाचतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो बोला हे गुलाबी मामाचा फेटा गुलाबी मामाचा फेटा हाती काठी गोंगड पाटी दणगर मोठा हे गुलाबी मामाचा फेटा गुलाबी मामाचा फेटा मामाचा फेटा हे काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवाणी डोंगरात हाकितो मेंढर राणीवाणी
हे काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवणी डोंगरात हाकी तो मेंढर राणीवणी डोंगरात अरे बाळू मामा काढतो या पायाचा काटा हे गुलाबी गुलाबी मामाचा पेट